नमस्कार मित्रांनो, माझ्या नाय स्टोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जयवंत हा आपल्या कथेचा नायक. घरी अगदी छान होतं. आर्थिक स्थितीही चांगली. मुलगा अमेरिकेत डॉक्टर व मुलगी प्रोफेसर होती. जयवंतरावांची बायको मुले लहान असताना आजारपणामुळे गेली. त्यामुळे जयवंत एकटे पडले. नोकरी, मुलांचा सांभाळ, घर चालवणे सगळं एकट्याने केलं. कधीच त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मुलाचं भविष्य त्यांना चांगलं घडवायचं होतं. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. खूप प्रेम दिलं. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांनी मुलांना परदेशात जॉबसाठी पाठवलं. मुलांच्या इच्छेमुळे त्यांचं काय चालवणार? आता मुलांनी लग्नही केलेत. ते सुखी आहेत. येतात अधूनमधून जयवंतरावांना भेटायला. त्यांनाही मुलांची आणि नातवंडांची खूप आठवण येत होती. पण काय करणार? तिकडे जाऊन आपल्याला इथली सवय, तिथली संस्कृती पण वेगळी आहे. आपण तिथल्या वातावरणात आजारी पडलो तर उगाच मुलांना त्रास. त्यापेक्षा नको रे बाबा, मी इथे सुखी आहे इंडियात. जयवंतराव रिटायर्ड झाले होते. त्यांचा मित्र माधवही शेजारीच राहायला होता. सगळं ठीक चाललं होतं. फक्त एकच कमी होती, प्रेमाने आपलं म्हणणार असं जवळचं कोणी नव्हतं. शेवटी आयुष्यात उतारवयात आल्यावर सोबत लागतेच ना. मुलांची जबाबदारीमुळे त्यांनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आज किती दिवसांनी जयवंतराव खूप आनंदात होते. ते सारसबागेत एका बाकावर बसले होते. तेवढ्यात माधव तेथे येतो. क्या बात है, आज खूप दिवसांनी जयंता, तुला मी आनंदी बघतोय. काय विशेष आहे? मुले येताय का सुट्टीला? नाही रे माधवा, बस तू आधी मग सांगतो. जयवंतरावांच्या आनंदाचं कारण होती ती म्हणजे कोण? बघूया. ती म्हणजे नीना, कथेची नायिका. न चुकता रोज संध्याकाळच्या वेळी सारसबागेत बसायला येणारी. नीना दिसायला खूप छान. वय असेल 60च्या पुढे, पण काही वय दिसत नव्हतं. चेहरा पण छान होता. केसही मोठे, अगदी व्यवस्थित. केसात गजरा माळलेला, छान किनार असलेली साडी नेसलेली, असं छान व्यक्तिमत्व असलेली नीना. रोज गणपतीचं दर्शन घेऊन रोज संध्याकाळी नीना सारसबागेत बसून आपला वेळ घालवत असे. बागेत लहान मुले लोकांकडे बघून नीना स्वतःचं मन रमवत होत असे. सगळं ठीक, सोबत कुणाची नव्हती. जयवंतरावही आणि माधव पण रोज बागेत येत. ते नीनाला रोज बघत होते, पण ते कधी बोलत नव्हते. पण ही स्त्री एवढी शांत का असते, हा प्रश्न पडत असे. पण आज काही म्हणा त्यांचं लक्ष नीनाकडे गेलं. बघतो तर काय, ती खूपच छान दिसत होती. पण काही म्हणा आज जयवंतरावांच्या काळजाचा ठोका चुकला होता. बायको गेल्यानंतर खरं तर त्यांनी असं कधी कोणत्या स्त्रीकडे बघतलं नव्हतं. पण पहिल्यांदा असं बघत होते. नीना पण रोज फक्त बघत असे. ओळख नसल्यामुळे बोलत नव्हती. दोघांचा बागेत येण्याची वेळ सारखी असावी. ते रोज समोरासमोर जरी बसले तरी बोलत नव्हते, फक्त बघत असे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाणं गुणगुणत जयवंतरावांनी तयारी केली. आज मूड चांगला होता. काही करून निदान तिची ओळख करून घेऊ. चला आधी गणपतीचं दर्शन घेऊया. ते आज जाणार. त्यांना ती दिसली. अरे बापरे, मला भास व्हायला लागले की काय? नाही, ती खरोखरच समोर उभी होती. मी देवाला नमस्कार केला आणि निघालो. बोलायचं तर आहे, पण कसं बोलू? हिंमत होत नव्हती. पण तिच्या शांत असण्याचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. शेवटी न राहूनही मीच म्हणालो, हाय, तुम्ही आज इकडे कशा?
ती थोडी हसली आणि म्हणाली, मी रोज येते गणपतीचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण रोज येता का? मी म्हणालो, नाही, मी कधीतरीच येतो. अच्छा, तुम्ही रोज येता ना सारसबागेत? हो, मी रोज येते. आम्ही दोघेही बोलता बोलता बाग कधी आली समजलंच नाही. बसताना आज मी तिच्या शेजारी बसलो आणि विचारलं, तुम्हाला चालेल का मी इथे बसलेलं? हो, अवश्य. बसा. तशी पण माझी कोणाशी ओळख नाही आणि मी एकटीच बसलेली असते. बसा तुम्ही. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही कुठे राहता? माझा इथे जवळच फ्लॅट आहे. मी एकटीच राहते. ती बोलता बोलता थांबली आणि म्हणाली, तुमच्याबद्दल सांगा ना. मी पण जवळच राहतो. 2 स्वतःचे फ्लॅट आहेत. एकटाच असतो. मुले दोन्हीही अमेरिकेत जॉब करतात. तिथे स्थायिक झालेत. येतात कधीतरी भेटायला. ती माझ्याकडे बघत होती. सगळे ऐकत होती. मी काहीतरी विचारणार तेवढ्यात माधव तिथे आला. काय रे जयंता, चल ना एक फेरी मारून मग बसू. मग काय, मला उठावंच लागलं. ती म्हटली, तुम्ही जा, मी बसेन एकटी. तुमचा मित्र आलाय ना? हो. काय रे माधवा, आज बरोबर वेळेवर आलास? हो, आलो. लवकर आटोपलं. हो का? मी म्हणालो, अरे हां, मला समजलं तिला बोलायचंच होतं. मी मध्येच आलो. कबाब मी हड्डी. सॉरी सॉरी जयंता. नाही रे, तसं काही नाही. चल आता. जयंता आणि माधव बाकावर गप्पा मारत बसले. पण जयंताचं लक्षच नव्हतं. सगळं लक्ष तिच्याकडे होतं. अरे देवा, नाव तेवढं विचारायचं राहून गेलं. मनातच मी म्हणालो, हा माधव आला ना मध्ये बोलणं अपूर्ण राहिलं. जाऊ दे, ओळख तर झाली ना, कल देखेंगे. म्हणत जयंता हसायला लागला. गालातल्या गालात, काय झालं रे जयंता? मी काय म्हणतोय? तुझं लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे. काय? कुठे हरवलास? तेवढ्यात माधवचं लक्ष समोरच्या बाकावर तिच्याकडे जातं. अच्छा, तुझं लक्ष तिकडे आहे. वय, समजने वालों को इशारा काफी है मेरे दोस्त. असं म्हणत माधव चिडवू लागला जयंताला. काय रे हे? काय झालंय? बरा आहेस ना तू? हो रे, तू समजतोस तसं काही नाही. अरे जयंता, तुझी परिस्थिती माहीत आहे. तू खूप सोसलंय. दिवस रात्र मेहनत करून तू मुलांना वाढवलं, मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलंस. त्यांची लग्न करून दिली, परदेशात पाठवलं, पण स्वतःच कधी विचार केला नाही. हो रे माधवा, खरं आहे, मुलांच्या भविष्य घडवायचं होतं. पण काही म्हणा, तू खूप आनंदी आहे. तिच्यामुळे का होईना तुझ्या चेहऱ्यावर आज स्माईल आलं. किती दिवसांनी तू आनंदात दिसतोय. एक वेगळंच हेच तुझ्या चेहऱ्यावर पाहतोय. अरे माधवा, पुरे किती चिडवशील. चल घरी निघूया, अंधार पडायला लागला. हो चल. असं म्हणून दोघेही घरी गेले. जयंतराव घरी आले, पण मनाने सारसबागेतच होते. ते सारखा तिचा विचार करत होते. ती एवढी शांत का असते? काय कारण असेल? विचारलं तर सांगेन का? नाही, नको, उगाच तिला वाईट वाटेल माझ्या बोलण्यामुळे, असा विचार करत जयंतराव झोपी गेले. इकडे नीनाही याचा विचार करत होती. कोण आहे तो? कधीही आपण पुरुषांशी बोलत नव्हतो आणि आज काय झालंय? तो माझ्याशी बोलला, मीही बोलले. खूप बरं वाटलं मनातलं व्यक्त करून. का असं वाटतंय कुणास ठाऊक. संध्याकाळचे 4 वाजले. नीनाने चहा घेतला आणि बागेत जायची तयारी करायला लागली. कोणती साडी नेसू? खरं तर हा प्रश्न तिला कधीच पडला नव्हता, कारण हातात येईल ती साडी नेसत होती. पण आज ठरवून तिने छान साडी नेसली होती. मोगऱ्याच्या फुलांचा छान गजरा केसात माळला आणि ती आरशात बघू लागली. अरे बापरे, काय झालंय मला? एकदम ऑफिसचे दिवस आठवले. ती गालातल्या गालात हसली अन तिने मंदिराकडे जायचा रस्ता धरला.
आज तिला बाग आज तिला बोलावं म्हणून जयंतराव लवकरच येऊन बसले. काय योगायोग, आज ती पण आताच आली. मी तिच्याकडे बघत होतो आणि ती कधी माझ्याजवळ येऊन उभी राहिली समजलंच नाही. ती म्हणाली, "ओहो, कधी आलात?" मी तेवढ्यात भानावर आलो. "हे काय, आताच आलो." तिने विचारले, "बसू का इथे?" "हो, बसा ना." "तुमचा मित्र नाही आले का?" "नाही, तो नाही येणार आज. बाहेर गेलाय." "ओके." मी म्हटलं, तुमचं विचारायचं विसरलो. तुमचं नावच विचारायचं विसरलो. "नीना माझं नाव." "मग काय म्हणताय? सगळं ठीक ना?" "हो, ठीकच म्हणायचं. या वयात देवाने चांगलं आयुष्य दिलंय, त्याचीच कृपा म्हणायची." "घरी कोण कोण असतं?" "कोणी नाही, एकटीच असते मी." "म्हणजे मुलं कुठं असतात?" "अहो, मी लग्नच नाही केलं. मला 2 बहिणी आणि 1 भाऊ. हे सगळे लहान माझ्यापेक्षा. आई आजारी होती. काम करून शिक्षण पूर्ण केलं. मी हुशार होते म्हणून लगेच बँकेत नोकरी मिळाली. घरचं काम, आईकडे लक्ष देणे, नोकरी करता करता दिवस जात होते. त्यातच आईचं आजारपण वाढत गेलं आणि ती एक दिवस आम्हाला सोडून गेली." तिच्या डोळ्यात पाणी आले. "सॉरी नीना." "ओहो, सॉरी नका म्हणू. तेव्हा लग्नाचं वय झालं होतं. पण भावंडांची जबाबदारी माझ्यावर होती. मीच मोठी ना. आईसारखी त्यांना शिकवलं, प्रेमाने वाढवलं. बघता बघता कधी भावंडे मोठी झाली ते कळलंच नाही. मग लग्न झाली सगळ्यांची. ते आता सुखी आहेत. सगळ्यांचं आयुष्य छान, अगदी मजेत." बोलताना जरा नीनाला भरून आलं. तेवढ्यात मी म्हणालो, "तुम्ही खूप ग्रेट आहात. सगळ्या भावंडांचं आयुष्य तुम्ही मार्गी लावलंत." तेवढ्यात ती शांत झाली आणि म्हणाली, "मीच नुसती बोलत राहिले. सॉरी हां, मला बोलताना भानच नाही राहिलं." "काही नाही, इट्स ओके." मी म्हणालो. "जयंतराव, तुम्ही बोला ना. मीच मगापासून बोलत आहे. माझं सगळं ठीक चाललंय. मला 2 मुले आहेत. चांगला जॉब करतात. अमेरिकेत स्थायिक आहेत. येतात भेटायला. माझी बायको, मुलं लहान असतानाच मीच केलं सगळं मुलांचं." "ओह सॉरी." माझे पाणावलेले डोळे बघून दुसरा विषय बदलला. "खरं सांगू, एकटेपणा फार वाईट. उतारवयात खूप त्रास देतो." "हो ना." गप्पा मारता मारता 2 तास कधी संपले समजलंच नाही. नीना म्हणाली, "चला मी निघते." "थांबा, मला पण निघायचं आहे. आपण बाहेर चहा घेऊया का?" "हो, नक्की. चला." आम्ही दोघांनी चहा घेऊन एकमेकांचा निरोप घेतला. नीना घरी आली. तिला वाटलं, आपण या व्यक्तीलो खरंच त्याने किती सोसलंय आयुष्यात. आपलं दुःख तर त्याच्यापुढे काहीच नाही. पुरुष असून किती केलंय त्याने कुटुंबांसाठी आणि मुलांसाठी. काही म्हणा, त्याच्यासोबत मन मोकळं केलं आणि खूप बरं वाटलं. तिने जेवण केलं आणि टीव्ही बघत झोपी गेली. इकडे जयंतराव ही नीनाबद्दल विचार करत होते. खूप चांगला स्वभाव आहे नीनाचा. साधी सरळ विचारांची. किती केलंय भावंडांसाठी, नाहीतर या जगात कोण करतं इतकं. एवढं करून आज ती एकटीच राहते. स्वतःच सगळं करते. मला तर काही झालं तर नातेवाईक, मित्र आहेत. पण आपलं असं हक्काचं माणूस पाहिजे ना. त्यात काय वाईट आहे? लोक काय काहीही म्हणतील, पण कुणीतरी सोबती हवाच. एकट्याने आयुष्य जगणं कठीण आहे. वृद्धत्व फार वाईट अवस्था. एकटं असलं तर सगळं आपल्याला करावं लागतं. त्यात कोणी फारसं लक्ष देत नाही. वेळ नसतो हे चालायचंच, कारण घरोघरी मातीच्या चुली. पण आमच्या दोघांची परिस्थिती सारखी आहे. मी असं का वागतोय हा विचार याआधी कधी आला नाही. पण मला नीनाबद्दल असं का वाटतं? काळजी वाटणं, तिचाच विचार येणं हेच खरं प्रेम होय.
मला तिची साथ हवी, आधार हवा आहे. तिला पण माझी सोबतच होईलच की. मग काय नीना हो म्हटली की राहिलेलं आयुष्य मस्त जगायचं. दोघेही आम्ही एकमेकांना खूप ओळखायला लागलो. एकमेकांना खूप गोष्टी शेअर करू लागलो. चांगली मैत्री झाली. खूप बरं वाटतं. नीनासोबत असल्यावर बोलत हसत वेळ निघून जातो. पण नीनाच्या चेहऱ्यावर आता दररोज छान स्माईल असते. केवढी आनंदात असते. बागेत फिरणे, तासनतास बसणे, गप्पा मारणे रोजचं झालं होतं. कधी चहा तर कधी ओली भेळ घ्यायचो. मला ती खूप आवडायला लागली. बोलता बोलता नीना म्हणाली, जयंतराव तुम्ही मला नावाने हाक मारत जा. ओहो का हो पेक्षा सोपं आहे आणि जवळच्या माणसाने तर नावाने हाक मारली तर ऐकायलाही बरं वाटतं. मी हसलो आणि म्हणालो, नीना आपण उद्या दुपारी सिनेमाला जाऊया का? तुला चालेल का? हो मग चालेल काय, म्हणजे धावेल. मी खूप दिवसांतून बाहेरच गेली नाही. नक्की जाऊया, मला आवडेल. ती हसली आणि म्हणाली, बाय, उद्या भेटूया. ओके. दुसऱ्या दिवशी मी नीनाला पिकअप करायला ड्रायव्हर सोबत बसस्टॉपवर गेलो. नीना तिथे उभी होती. छान मस्तपैकी पिंक रंगाची साडी नेसलेली, एका हातात थोड्या बांगड्या, मॅचिंग साडीवर घड्याळ, केसात गजरा, पर्स अडकवलेली खूप दिसत होती. पाहतच राहावं असं मी ड्रायव्हरला म्हणालो, थांब इथे बसस्टॉपजवळ. त्याने गाडी थांबवली. मी खाली उतरलो. नीनाकडे बघतच राहिलो. तिनेच विचारलं, आलात का? ट्रॅफिक नव्हतं ना? निघूयात का? माझं लक्षच नव्हतं. ती परत म्हणाली, निघायचं ना? तेव्हा मी सावरलो. हो निघूया की गाडी थांबली आहे. आम्ही दोघेही गाडीत बसलो. नीनाला रोजच बघतो, पण ती आज नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती. क्षणभरासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तरुणपणीचे दिवस एकदम आठवले. मी अजूनही गाडीत तिच्याकडेच अधूनमधून बघत होतो आणि तीही बघत होती. मग मीच गप्पा मारायला सुरुवात केली. एक सांगू का नीना? सांगा ना तू. आज तू खूप छान दिसते. थँक फक्त आजच छान दिसते का? नाही तसं नाही. रोजच दिसते, पण आज जास्तच छान दिसते. नीना हसली आणि म्हणाली, तुमचं आपलं काहीतरीच. हां. आम्ही सिनेमागृहाजवळ पोहोचलो. ऊन खूप वाढलं होतं म्हणून दोघांनी फ्रूट ज्यूस घेतला. आम्ही आत जाऊन बसलो. नीनासोबत 2.5 तास सिनेमा कधी संपला समजलंच नाही. खरंच सोबत कुणी असेल तर वेळ पण लवकर निघून जातो हे मला समजलं. आम्ही गाडीत बसलो. नीना मला थँक म्हणाली. अगं त्यात काय, एवढा आपला छान वेळ जावा म्हणून मी हे केलं. बोलता बोलता बसस्टॉप आलं. नीनाला सोडलं आणि मी घराच्या दिशेने निघालो. माधव तेवढ्यात घरी आला. काय रे, बाहेर गेलतास का? आणि तेही एकटाच का? नाही रे, नीना होती सोबत. सिनेमाला गेलो होतो. अरे वा, जयंता मस्तच हां, खूप छान. किती दिवसांनी बाहेर पडलास? काही म्हणा, नीनाच्या मुळे तुझा हरवलेला आनंद परत आला. मी खूपच आनंदी झालो. इस बात पे मेरी तरफ से चाय. त्याने चहा केला. चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या. मध्येच माधवने जयंताला म्हटले, जयंता एवढे दिवस झाले नीना आणि तुझ्या मैत्रीला. तू तिला लग्नाचं का नाही विचारलं? छे छे, काहीतरी काय माधवा. तिला काय वाटेल? अरे तू तिची एवढी काळजी घेतो, तिला जपतो. याला प्रेम नाही म्हणत तर काय असेल माधवा? काही म्हण, पण मला नीनाची साथ हवी आहे, पण तिला दुखवून नाही. उगाच चांगली मैत्री गमावून बसेल मी. मला भीती वाटते. मला तिला गमवायचं नाही रे. जयंता, तू विचार करतो तसं नाही होणार नाही. ती पण एकटीच असते. मला वाटतं ती नक्की हो म्हणेल.
बरं माधवा, विचारून बघतो. चल, खूप उशीर झाला. मी निघतो घरी. जपून जा रे माधवा. नीनाला आज खूप छान वाटत होतं. आज पहिल्यांदा जयंतामुळे बाहेर पडले. खूप एन्जॉय केला आजचा दिवस. आपण स्वतःसाठी जगायचं विसरून गेलो होतो. पण त्याच्या येण्याने माझं नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतं. पण काही म्हणा, साथीदार असावा तर जयंतासारखा, सोबती हवा तर त्याच्यासारखा, आपल्याला आधार देणारा, सांभाळून घेणारा. खरंच असाच कोणीतरी मित्र असावा. जयंताला कसं विचारू? नको, मी फारच विचार करते, जरा जास्तच. मी प्रेमात तर पडले नाही ना त्याच्या? किती छान आयुष्य जगते मी. सध्या खूप छान चाललंय. जे आहे ते ठीक आहे. बाकीचा विचार नको करायला. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.